हाय फ्रेंड्स, पहा आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल मटेरियलवरचे पुढचे क्वेश्चन्स कव्हर करायचे आहे 51 टू 87पर्यंत. मागचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण 50 क्वेश्चन्स कव्हर केले आहे. तर 51 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं म्हणतो आहे, ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग रिझन ॲल्युमिनियम डज नॉट कोरेट इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे वातावरणामध्ये ॲल्युमिनियमवर गंज चढत नाही. कोरेट म्हणजे गंज चढत नाही. तर फर्स्ट ऑप्शन इथे आहे, ॲल्युमिनियम इज अ नोबल मेटल. म्हणजे एक खास मटेरियल आहे असं त्याचं म्हणणं आहे, एक विशिष्ट मटेरियल आहे म्हणून ॲल्युमिनियमवर जो आहे गंज चढत नाही असं म्हटलेलं आहे त्यांना पहिल्या ऑप्शनमध्ये. दुसरं ऑप्शन आहे, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन कॅन ऑनली डिफ्यूज व्हेरी स्लोली. ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन कॅन ऑनली डिफ्यूज व्हेरी स्लोली थ्रू द ऑक्साईड लेअर विच इज फॉर्म ऑन द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम. पहा, तर हे याचं उत्तर होणार. कसं काय? कारण की जेव्हा आपण ॲल्युमिनियम बनवतो त्या ॲल्युमिनियमवर ऑक्साईडची लेअर लावलेली असते आणि ती ऑक्साईडची लेअर जे आहे वातावरणाला जर त्या वातावरणाचा जर ॲल्युमिनियमवर परिणाम व्हायचा असेल तर ती ऑक्साईडची जी लेअर आहे ती डिफ्यूज करावी लागेल. म्हणजे तिला पहिले खतम करावं लागेल, नाहीसं करावं लागेल. आणि ती नाहीसं करणं पॉसिबल नाही आहे, ते खूप हळूहळू नाहीशी होते. त्याच्यामुळे ॲल्युमिनियमवर वातावरणाचा परिणाम होत नाही आणि ॲल्युमिनियमवर गंज चढत नाही. सी ऑप्शन म्हणतो, नो रिॲक्शन विथ ऑक्सिजन ऑकर इन एनी ऑफ द अबोव. तर हे तर पॉसिबलच नाही आहे. ऑक्सिजनची क्रिया होते ॲल्युमिनियमवर जर ऑक्साईडची लेअर नसेल तर. आणि ऑल ऑफ द अबोव, तर हे ऑप्शन नाही आहे. इथे ऑप्शन राईट आहे बी. ओके, आन्सर नंबर बी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथे दिलेला 52 नंबरचा. द इम्प्युरिटी ॲटम इज सेमीकंडक्टर. इम्प्युरिटी ॲटम इज सेमीकंडक्टर. आता या क्वेश्चनवरून एवढी आयडिया येत नाही की हा क्वेश्चन्स काय म्हणतात. त्याच्यासाठी मग अशा वेळेस ऑप्शन वाचायचे. काय म्हणते, इंजेक्ट मोर चार्ज कॅरियर, रिड्यूस एनर्जी गॅप, इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर हा क्वेश्चन असं वाचल्यावर असं कळते की द इम्प्युरिटी ॲटम इज सेमीकंडक्टर. म्हणजे इम्प्युरिटी ॲटम्स म्हणजे सेमीकंडक्टर जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटी ॲटम्स ॲड करतो तर ते ॲड केल्यानं काय होते असं त्यांनी विचारलेलं आहे एकंदरीत प्रश्नामध्ये. तर इंजेक्ट मोर चार्ज कॅरियर म्हणजे इंजेक्ट म्हणजे टाकल्या जातात की मोठ्या प्रमाणात चार्ज कॅरियर म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स वाहून जातात ते टाकल्या जातात. रिड्यूस द एनर्जी गॅप म्हणजे जे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड असते त्याच्यामधली एनर्जी गॅप रिड्यूस होते. हा क्वेश्चन्स आता तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त चांगल्या प्रकारे समजेल. तर रिड्यूस एनर्जी गॅप हे त्याचं उत्तर होऊ शकते. पुढचं ऑप्शन म्हणतं आहे सी नंबरचं, इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, जे इलेक्ट्रॉनची स्पीड असते त्याला म्हणून आपण कायनेटिक एनर्जी. ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे तिच्यामध्ये वाढ होते. ऑल ऑफ द अबव. तर या 4 ऑप्शनपैकी याचं राईट आन्सर आहे रिड्यूस द एनर्जी गॅप. हे प्रॉपर तिथे आन्सर आहे. जर आपण इम्प्युरिटी ॲड केलं त्याच्यामध्ये, इम्प्युरिटी ॲटम जेव्हा आपण ॲड करतो सेमीकंडक्टरमध्ये, जेव्हा आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवतो एन टाईप आणि पी टाईप, त्याच्यामध्ये एनर्जी जी गॅप आहे कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड त्याच्यामधली कमी होते. तर हा क्वेश्चन आणखी बेटरली तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये कळेल. तसं तुम्ही आता सध्याचा आन्सर लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज नॉट अ सेमीकंडक्टर. पुढीलपैकी कोणतं मटेरियल जे आहे ते सेमीकंडक्टर नाही. सो ऑप्शन आहे इथे 53 नंबरचं सिलिका. सिलिका जे आहे ते सेमीकंडक्टर नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 53 नंबरचा. कार्बन, एक सेकंड, कार्बन रजिस्टर आर यूज एक्सटेन्सिवली बिकॉज दे आर. कार्बन रजिस्टर आर यूज एक्सटेन्सिवली बिकॉज दे आर म्हणजे कार्बन रजिस्टरचा जो उपयोग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण काय आहे, तर इझी टू मेक म्हणजे बनवण्यासाठी सोपं आहे, कॉम्पॅक्ट आहे म्हणजे आकार लहान आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कार्बन रजिस्टर तर आकार त्याचा लहान असतो कार्बन रजिस्टरचा. इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे किमतीने महाग नाही आहे. इनएक्सपेन्सिव्ह, इन लागला आहे म्हणजे किमतीने महाग नाही आहे. तर इथं जे आन्सर राहणार ते राहणार डी. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 55 नंबरचा आपल्याकडे. कार्बन रॉड्स आर यूज इन वेट अँड ड्राय सेल्स बिकॉज.
तर जे सेल्स असतात वेट अँड ड्राय, वेट म्हणजे ज्याच्यामध्ये लिक्विड आहे, ड्राय सेल म्हणजे ज्याच्यामध्ये पावडरसारखं आहे, त्याच्यामध्ये आपण कार्बन रॉड ॲज अ कॅथोड म्हणून यूज करतो. त्याचं कारण काय? तर कॅथोड कार्बन रॉड सर्व ॲज अ कंडक्टर, म्हणजे तो कंडक्टर म्हणून वापरतात, हे त्याचं एक राईट कारण आहे. कार्बन कॅन रेजिस्ट अटॅक ऑफ बॅटरी ॲसिड, म्हणजे ॲसिडमध्ये जेव्हा आपण कार्बनला बुडवतो तेव्हा त्या ॲसिडचा कार्बनवर परिणाम होत नाही. चला, तिथे आन्सर होणार 55 नंबरचं सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा, ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स द ब्रश वियर रेट इज अल्टर, म्हणजे जे ब्रश आपण बसवतो कॉम्युटेटरच्या जवळ किंवा स्लिप रिंगवर, त्याचं जे घर्षण आहे ते घर्षण कधी जास्त कधी कमी राहते. अल्टर होते म्हणजे बदलते, अल्टर म्हणजे बदलणे, वियर म्हणजे घर्षण ब्रशचं. ते कोणत्या कारणामुळे, कोणत्या फॅक्टरमुळे बदलते? तर स्पीड ऑफ मशीन सगळ्यात बरोबर आहे. मशीनची स्पीड जर कमी जास्त असेल तर घर्षण स्पीड कमी असेल तर घर्षण कमी, स्पीड जास्त असेल तर घर्षण जास्त. त्याच्यानंतर ऑप्शन बी आहे कॉन्टॅक्ट प्रेशर, प्रेशर खूपच प्रेशर जास्त असेल तर सुद्धा जास्त घर्षण होणार, हेही बरोबर आहे. सरफेस कंडिशन ऑफ ब्रश अँड कॉम्प्युटेटर बरोबर आहे. रफ कॉम्प्युटेशन आहे, स्मूथ कॉम्प्युटेशन आहे, कॉम्प्युटेटर कसे आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे. तर इथे 56चा आन्सर आणणार डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 57 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटीचं नॉन कंडक्टर मटेरियल कोणतं आहे ज्यातून करंट वाहत नाही? तर सर्व प्रकारचे मेटल नॉन मेटल जेवढे आहेत ते सर्व इन्सुलेटर्स आहे एक्सेप्ट कार्बन, म्हणजे कार्बन जे आहे ते मेटलमध्ये नाही आहेत पण कंडक्टर आहे. ते कार्बन ॲज अ नॉन मेटलमध्ये येते पण कार्बन जे आहे ते कंडक्टर आहे. आपल्याला काय विचारलं ना, इन्सुलेटर नॉन कंडक्टर. तर इथे जे आन्सर राहणार ते राहणार ए, नॉन मेटल सॉलिड एक्सेप्ट कार्बनला सोडून जेवढे काही नॉन मेटल्स आहे ते सर्व इन्सुलेटर्स आहे किंवा नॉन कंडक्टर आहे. हवेतून सुद्धा करंट वाहत नाही. अँड मोस्ट अदर गॅसेस, काही गॅसेस आहे ज्याच्यामधून सुद्धा करंट वाहत नाही. त्यानंतर आहे सी नंबरचं प्युअर वॉटर, बरोबर, शुद्ध पाण्यामधून सुद्धा करंट वाहत नाही. आपल्या घरी जे पाणी आहे त्यातून जो करंट वाहतो तो अशुद्ध पाणी असते, ॲक्च्युली ते त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण असते म्हणून तिथून करंट वाहते. लिक्विड इन जनरल एक्सेप्ट मर्क्युरी जर घेतलं तर मर्क्युरी लिक्विडमध्ये आहे पण त्यातून करंट वाहतो कारण की ते मेटल लिक्विड आहे, त्यातून करंट वाहतात. आणि ऑल ऑफ द अबव, तो इथे आन्सर आणा ऑल ऑफ द अबव. सगळे आन्सर बरोबर आहे. पाण्यातूनही करंट वाहत नाही, शुद्ध पाण्यातून, हवेतूनही वाहत नाही, नॉन मेटलमधूनही वाहत नाही. सो इथे आन्सर आणणार डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 58 नंबरचा, कार्बन बेरिंग आर यूज अंडर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. तर कार्बन बेरिंगचा वापर आपण केव्हा करतो हे आपल्याला इथे विचारलेलं आहे 58 नंबरच्या क्वेश्चन्समध्ये. तर इथे विचारलेलं आहे व्हेअर लुब्रिकंट इज डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल, म्हणजे जिथे लुब्रिकेशन देणं शक्य नाही आहे अशा ठिकाणी लुब्रिकेशन म्हणजे जे आपण वापरतो ग्रीस वगैरे ते. व्हेअर करोजिव्ह केमिकल ॲक्शन एक्झिस्ट, म्हणजे जिथे केमिकलमुळे कार्बन चढण्याची शक्यता असते अशा ठिकाणी. व्हेअर हाय टेम्परेचर एक्झिस्ट, जिथे खूप मोठ्या प्रमाणात तापमान असते. तर वरील सर्व ऑप्शन्स इथे बरोबर आहे. जर हे सर्व कारण असेल तर आपण तिथे कार्बन ब्रशचा जो आहे तो यूज करतो. ऑप्शन डी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 59 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग हाय रेजिस्टन्स मटेरियल हॅज द हायेस्ट ऑपरेटिंग टेम्परेचर. विच ऑफ द फॉलोइंग हाय रेजिस्टन्स मटेरियल, म्हणजे असं कोणतं पदार्थ आहे पुढीलपैकी ज्याचा सर्वात जास्त हाय रेजिस्टन्स आहे. हाय रेजिस्टन्स मटेरियल हॅज द हायेस्ट ऑपरेटिंग टेम्परेचर, म्हणजे सर्वात जास्त टेम्परेचर कोणाचं जास्त आहे. तर कॅन्थल, मॅग्नीन, नायक्रोम, युरेका. सो इथे आन्सर आहे ए नंबर कॅन्थल. कॅन्थलचं जे आहे ते हायेस्ट ऑपरेटिंग टेम्परेचर आहे. किती आहे एकदा ते तुम्ही नेटवर चेक करून घ्याल, तुम्हाला थोडी आयडिया येईलच. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे आपल्याकडे, तो आहे 60 नंबरचा, स्टील वायर इज यूज ॲज. स्टील वायरचा उपयोग कुठे करतात? तर आपल्याला माहीत आहे स्टील वायर आपण ओव्हरहेड, मी सांगितलं तुम्हाला, ओव्हरहेड टेलिफोन वायरमध्ये पण वापरतो, अर्थ वायर म्हणून पण वापरतो, कोर ऑफ ACSR जो सेंट्रल कंडक्टर होतो तिथे पण वापरतो. सो याचा आन्सर आहे डी, ऑल ऑफ द अबव. राईट आन्सर आलं असेल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबरचा,
द लो रजिस्टिव्हिटी मटेरियल्स आर यूज इन. लो रजिस्टिव्हिटी म्हणजे याचा रेजिस्टन्स कमी आहे आणि कंडक्टन्स जास्त आहे असा पदार्थ आपण कुठे उपयोगात आणतो. ट्रान्सफॉर्मर, मोटर, जनरेटर वाइंडिंगमध्ये अगदी बरोबर आहे. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये पण आपण गुड कंडक्टर वापरतो आणि घरामध्ये हाऊस वायरिंगमध्ये पण आपण गुड कंडक्टरचा वापर करतो. सो इथे आन्सर राहणार आपलं डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे दिलेला, प्लॅटिनम इज यूज इन. प्लॅटिनमचा उपयोग कुठे करतात. 62 नंबरचा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टमध्ये अगदी बरोबर. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण कॉपरमध्ये प्लॅटिनम वगैरे जर मिक्स केलं तर आपण पण तिथे पण आपण जसं ब्रास मटेरियल यूज करतो आपण तसंच ते पण यूज करू शकतो मिक्सचर. त्यानंतर थर्मोकपलमध्ये पण प्लॅटिनमचा यूज होतो, हेही बरोबर आहे. हिटिंग इलेमेंट इन हाय टेम्परेचर फर्नास, हे सुद्धा बरोबर आहे. नायक्रोम पण वापरू शकतो आपण, प्लॅटिनम पण वापरू शकतो फर्नासमध्ये हाय टेम्परेचरसाठी. त्यानंतर ग्रीड ऑफ स्पेशल पर्पज व्हॅक्यूम ट्यूब्स. ओके, म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबच्या ज्या लीड्स असतात ग्रीड तिथे पण वापरतात प्लॅटिनम. सो याचा आन्सर आहे ई नंबर, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 63 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्ड कंडक्टर ओव्हर इक्विव्हॅलंट सिंगल कंडक्टर. स्टँडर्ड कंडक्टर सिंगल कंडक्टरमधला डिफरन्स माहिती आहे आपल्याला, सांगितलं तर मी तुम्हाला स्टँडर्ड कंडक्टरचे कंडक्टन्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण सांगितलं होतं. स्टँडर्ड कंडक्टर लेस लायबिलिटी टू किंक. किंक म्हणजे होते लेस लायबिलिटी टू किंक म्हणजे एकंदरीत बेंड होणे, सरळ सरळ. किंकचा अर्थ ग्रेट फ्लेक्झिबिलिटी, लेस लायबिलिटी टू ब्रेक. ग्रेट फ्लेक्झिबिलिटी म्हणजे जास्त लवचिकता असते. लेस लायबिलिटी टू ब्रेक म्हणजे तो लायबिलिटी टू ब्रेक लेस म्हणजे लवकर ब्रेक होत नाही असं म्हटलेलं आहे की कमी त्याच्यामध्ये ब्रेक होण्याची क्षमता असते. सो इथे आन्सर राहणार डी. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहे, एवढं नाही आहे भारी. त्याच्यानंतर मग आहे पण काही क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहे जास्त करून. तर ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग रिझन कॉपर अँड ॲल्युमिनियम आर नॉट यूज फॉर हिटिंग एलिमेंट. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे कॉपर आणि ॲल्युमिनियमचा वापर आपण हिटिंग एलिमेंट म्हणून करत नाही. ओके, तर का करत नाही आपण कॉपर आणि ॲल्युमिनियमचा उपयोग हिटिंग एलिमेंट म्हणून. बोथ हॅव ग्रेट टेंडन्सी ऑफ ऑक्सिडेशन. म्हणजे दोघांमध्ये ऑक्सिडेशनची टेंडन्सी जी आहे ते खूप जास्त. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजनचा कंडक्टरवर होणारा परिणाम ज्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये जे आहे ॲटम्स रिड्यूस होतात. ओके, तर बोथ हॅव लो मेल्टिंग पॉईंट्स. दोघांचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे म्हणून. व्हेरी लार्ज लेंथ ऑफ वायर विल बी रिक्वायर्ड. ऑल ऑफ द अबव. तो अगदी बरोबर आहे इथे. 64 जे आहे त्याचा आन्सर होणार इथे डी नंबरचं, ऑल ऑफ द अबव बरोबर आहे. कारण की ऑक्सिडेशनची क्रिया होतेच कॉपर ॲल्युमिनियमवर, जर तिथं झिंकचं हे नसेल तर. त्याच्यानंतर मग लो मेल्टिंग पॉईंट आहे ॲल्युमिनियमचा, कारण की हिटिंग एलिमेंटसाठी खूप जास्त टेम्परेचर पाहिजे. व्हेरी लार्ज, जर आपल्याला कॉपरचा हिटिंग एलिमेंट वापरायचा तर तो गरमच नाही होत, किती मोठा वायर वापरावा लागेल. तर हे सगळे त्याचे कारण आहे, म्हणून ऑप्शन आहे इथे डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 65 नंबर. कॉपर इवन दो कॉस्टली. म्हणजे कॉपर महाग आहे. फाइंड यूज इन द वाइंडिंग ऑफ इलेक्ट्रिकल मशीन बिकॉज. म्हणजे कॉपर महाग जरी आहे तरी त्याचा उपयोग आपण इलेक्ट्रिकल मशीनमध्ये वाइंडिंग म्हणून वापर करतो. त्याचं काय कारण आहे की कॉपर महाग असल्यावर सुद्धा वाइंडिंगसाठी आपण कॉपरचा यूज करतो. तर ऑप्शन पहिला आहे कॉपर पॉईंट्स ऑफर लो कॉन्टॅक्ट. कॉपर पॉईंट जे आहे ते कॉपरचे जे पॉईंट्स आहे ते लो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ऑफर करतात. म्हणजे कॉन्टॅक्टवर त्यांचा रेजिस्टन्स कमी असतो म्हणून. अगदी बरोबर आहे, कॉपरचा रेजिस्टन्स कमीच आहे. पण आपलं हे उत्तर बरोबर आहे की नाही हे चारही ऑप्शन वाचल्यावर आपल्याला कळेल. कॉपर कॅन बी इझिली सोल्डर अँड वेल्डर. अगदी बरोबर आहे, कॉपरचा जो आहे आपण सहज त्याला जॉईंट मारू शकतो. कॉपर वाइंडिंग आर लेस बल्की अँड मशीन्स बिकम कॉम्पॅक्ट. बरोबर आहे. जर आपण सेम मोटर घेतल्यानं एका मोटरमध्ये सेम HPच्या एका मोटरमध्ये जर आपण ॲल्युमिनियम वाइंडिंग उंडाळली आणि एका मोटरमध्ये जर कॉपर वाइंडिंग उंडाळली तर कॉपर मोटर जी आहे ती कॉम्पॅक्ट असेल, म्हणजे आकाराने लहान असेल. सो हे सर्व आन्सर बरोबर आहे इथं ABC. इथे ऑप्शन राहणार राईट आपलं डी नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 66 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज फॉर मेकिंग कॉइल्स ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्सेस. स्टँडर्ड रेजिस्टन्सचे जे कॉइल्स आहे, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज यूज मेकिंग कॉइल्स ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्सेस. स्टँडर्ड रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट आहे किंवा मग आपण जे
ब्रिज वगैरे पाहतो तिथे आपण स्टँडर्ड रेजिस्टन्सचा वापर करतो. तर ते कशापासून बनलेले आहे? तर ते एक तर युरेका किंवा युरेकालाच म्हणतो आपण कॉन्स्टंट किंवा मग मॅग्नीन. तर याचा आन्सर राहणार मॅग्नीनच. का बरं? कारण की याचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स 0 आहे किंवा मग 0च्या जवळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 67 नंबरचा. सबस्टन्सेस हुज स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲब्रप्टली डिक्रीजेस ॲज व्हेरी लो टेम्परेचर. सबस्टन्सेस म्हणजे मटेरियल्सच, पदार्थ. हुज स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲब्रप्टली डिक्रीजेस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स डिक्रीज होतो. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अतिशय झपाट्याने त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. केव्हा? ॲट व्हेरी लो टेम्परेचर. जेव्हा टेम्परेचर खूप कमी होते तेव्हा त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स 0 होते. मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं मटेरियलच्या की सुपर कंडक्टरमध्ये जेव्हा 0 डिग्री केल्विन टेम्परेचर येते तेव्हा त्याचा रेजिस्टन्स 0 होतो. म्हणजे त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स पण खूप कमी आहे किंवा 0 असेल. म्हणून याचा आन्सर काय राहणार? सुपर कंडक्टर. ओके. तर असे क्वेश्चन जे आहेत डायरेक्टली आन्सर माहीत पडते आपल्याला. क्वेश्चन वाचल्याबरोबर तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता. पण तरी एकदा सर्व ऑप्शनवर नजर मारायची. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. खूपच कठीण प्रश्न आहे. खूपच कठीण आहे ना. असं आहे की कोणी की त्याला हा प्रश्न येत नाही म्हणून. तर 68 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे सी. एक्सप्लेन करायची पण आवश्यकता नाही आहे. 69 नंबरचा क्वेश्चन आहे इज द प्रॉपर्टी ऑफ ॲब्झॉर्बिंग मॉइश्चर्स फ्रॉम ॲटमॉस्फिअर. हे पण मी सांगितलं तुम्हाला की जर वातावरणामधून आपण मॉइश्चर जे आहे दमट ओलावा तो जर ओढून घेत असेल कंडक्टर किंवा पदार्थ आपला, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? त्याला म्हणतो आपण हायग्रोस्कोपिसिटी. ओके. हायग्रोस्कोपिक नसावा सांगितलं तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये की कंडक्टर हा हायग्रोस्कोपिक किंवा मग इन्सुलेटर जो आहे तो हायग्रोस्कोपिक नसावा, वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारा नसावा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 नंबरचा. थर्मोकपल्स आर मेनली यूज फॉर द मेजरमेंट ऑफ. थर्मोकपल्सचा जो यूज आहे तो सांगितलं होतं मी तुम्हाला की जेव्हा आपण बेस्ट प्लेट सांगितली तुम्हाला कॉपर आणि कॉन्स्टंट यूज करतात म्हणून, तेव्हाही सांगितलं होतं की थर्मोकपलचा यूज जो आहे तो आपण तापमान मोजण्यासाठी करतो. सो याचा आन्सर आहे 70चं ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 71 नंबरचा. ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट. ड्यू टू च्या कारणामुळे. विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे पुढीलपैकी. इन इंडिया ॲल्युमिनियम इज रिप्लेसिंग कॉपर. म्हणजे कॉपरच्या जागी ॲल्युमिनियमचा यूज भारतामध्ये कोणत्या कारणामुळे केला जात आहे? तर ॲल्युमिनियम इज मोर डक्टाईल अँड मेएबल दॅन कॉपर. डक्टाईल म्हणजे की ज्याचा आपण हे करू शकतो, आकार कोणत्या आकारामध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. मेएबल दॅन कॉपर म्हणजे डक्टाईल अँड मेएबलचा मिनिंग नाही माहीत मला. ॲल्युमिनियम इज व्हेरी अवेलेबल इन प्लेंटी, चिपर अँड हायर दॅन कॉपर. हे ऑप्शन असू शकते बरोबर. ॲल्युमिनियम जे आहे ते प्लेंटी म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्लेंटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ॲल्युमिनियम. चिपर म्हणजे किमतीने लहान आहे, किमतीने स्वस्त आहे. लायटर दॅन कॉपर म्हणजे कॉपरपेक्षा वजनाने कमी आहे. आणि सी जे आहे ॲल्युमिनियम हॅज अ लोअर रेजिस्टिव्हिटी दॅन दॅट कॉपर. ॲल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी कॉपरपेक्षा कमी आहे. म्हणजे ते चूक आहे कारण की ॲल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी कॉपरपेक्षा जास्त आहे. ॲल्युमिनियम हॅज अ लेस टेम्परेचर कोएफिशियंट हे पण नाही आहे. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राईट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 72 नंबरचा. द कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सेमी कंडक्टर्स टेक प्लेस ड्यू टू मुवमेंट ऑफ. सेमी कंडक्टरमध्ये करंट कोणत्या गोष्टीमुळे वाहतो असं विचारलेलं आहे. कोण कारणीभूत असते सेमी कंडक्टरमुळे? तर मी डायरेक्टली सध्या सांगतो आहे, तुम्हालाही माहीत असेल कदाचित बेसिकमध्ये जर वाचलं असेल तर. सेमी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स या दोन कारणामुळे करंट वाहतो. मला वाटतं तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये जेव्हा सोलर प्लेट शिकवली होती तेव्हा पण सांगितलं होतं थोडक्यात, पण हे एक्सप्लेन करणार आहे मी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स चॅप्टरमध्ये. सो इथे आन्सर राहणार डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 73 आणि 74 नंबरचा. 73 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेमी कंडक्टर मटेरियल. सेमी कंडक्टर मटेरियल कोणतं आहे? एकदम सिम्पल आहे. सिलिकॉन जे आहे ते सेमी कंडक्टिंग मटेरियल आहे. ते सिलिकॉन, जर्मेनियम, ओके, सेलिलियम, त्याच्यानंतर मग कार्बन, हे सगळे जे आहेत हे सेमी कंडक्टिंग मटेरियल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेलियम इज अ रिकामी जागा. सेमी कंडक्टर सेलियम आता सांगितलं मी तुम्हाला की सेलियम, कार्बन, जर्मेनियम, सिलिकॉन हे सगळे सेमी कंडक्टर आहे. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये येतात. हे लिहून पण दिलं होतं.
तर सेलियम जो आहे तो एक इंट्रन्सिक सेमीकंडक्टर आहे. आता हे इंट्रन्सिक एक्सट्रन्सिक काय आहे हे पण क्लिअर होईलच, तो थोडंसं फक्त आता एवढं लक्षात ठेवायला, बाकी आपण जेव्हा चॅप्टर पाहू तेव्हा कंप्लीट करूच, याला कवर करूच. नंतर आहे 55 नंबरचा क्वेश्चन्स. इफ द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर डज नॉट व्हॅरी इन अकॉर्डन्स विथ ओहम्स लॉ इट इज नोन ॲज. जर कंडक्टरचा रेजिस्टन्स ओहम्स लॉनुसार बदलत नसेल, बरोबर, तर त्याला काय म्हणतात माहिती आहे. जिथे ओहम्सला लागतो तो झाला लिनियर रजिस्टर किंवा लिनियर कंडक्टर, आणि जिथे ओहम्सला लागत नाही तो झाला नॉन लिनियर कंडक्टर. सो इथे नॉन लिनियर कंडक्टर आहे. आता नॉन लिनियर रजिस्टर जर असेल इथे आन्सर, तर मग ते आपल्याला मार्क करावं लागेल. आपण चेक करू सी आणि डी काय आहे. तर बॅड कंडक्टर, नॉन कंडक्टर हे सी आणि डी आहे, म्हणजे ऑप्शन राहणार आपलं एच राईट इथे. ओके, नॉन लिनियर कंडक्टर. आता इथे कंडक्टरच्या बाबतीत विचारलेलं आहे म्हणून कंडक्टर. जर रेजिस्टन्स विचारलं असतं तर मग आपण इथे रेजिस्टन्स मार्क केला असता. सो इथे आन्सर राहणार नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 76 नंबरचा. स्पार्क प्लग मेक्स यूज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल फॉर इन्सुलेशन. पाहिला का तुम्ही स्पार्क प्लग कोणाने पाहिला असंच की ज्याने स्पार्क प्लग पाहिला नाही म्हणून. गाडी जी आहे त्या गाडीला आपण स्पार्क प्लग लावतो, तर तो स्पार्क प्लग असतो त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल की पोर्सिलिनचं इन्सुलेशन असते. तर सिम्पल क्वेश्चन्स आहे, स्पार्क प्लगवर जे आहे आपण पोर्सिलिन वापरतो. का बरं? कारण की पोर्सिलिनचं जो टेम्परेचर मेल्टिंग हे आहे, टेम्परेचर सहन करण्याची क्षमता मॅक्झिमम, तर ती आहे मग 180 डिग्री. 180 डिग्रीच्या वरतं, म्हणजे सहज पोर्सिलिन जळत नाही. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट द फॉरबिडन गॅप इन ॲन इन्सुलेटर. आता फॉरबिडन गॅप म्हणजे कशाला म्हणते, हे एक डायग्राम आहे याची इन्सुलेटरची. एक असते अशी डायग्राम आहे. फॉरबिडन गॅप म्हणजे कसं आहे, कोणत्याही पदार्थामधून आता एक इन्सुलेटर आहे, तर त्या इन्सुलेटरमधून करंट वाहू शकतो का? नाही. पण जर मोठ्या प्रमाणात आपण करंट पाठवला तर क्षमतेपेक्षा जास्त, तर मग इन्सुलेशनमधून पण करंट वाहू शकतो, लिकेज करंट, किंवा मग त्याच्या पुढेही करंट वाहू शकतो. तर हेच असते इथे. पहिले करंट वाहत नाही म्हणजे त्या कंडिशनला म्हणतात व्हॅलेन्स बँड. आणि जर आपण खूपच मोठ्या प्रमाणात व्होल्टेज दिलं, करंट पाठवलं, तर मग करंट पण वाहतो, तर मग त्याला म्हणतात कंडक्शन बँड. ओके, हे जो वरची आहे ही कंडक्शन बँड येतं वरचा. तर हे जे मधातली गॅप आहे याला म्हणतात फॉरबिडन गॅप. ही जी आहे ना, ही आहे फॉरबिडन गॅप. तर ही खूप जास्त असते इन्सुलेशनच्या बाबतीत, म्हणूनच इन्सुलेशनमधून सर्वात जास्त इन्सुलेशनमधून करंट वाहत नाही. तर फॉरबिडन गॅप इन इन्सुलेशन इज लार्ज. नेक्स्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्ट रजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. मटेरियलची रजिस्टिव्हिटी, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट रजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. मटेरियलची रजिस्टिव्हिटी कोणत्या कारणामुळे बदलते, किंवा कोणते कारणं आहेत की ज्याच्यामुळे रजिस्टिव्हिटी मटेरियलची डिपेंड आहे, अफेक्ट करते रजिस्टिव्हिटी. फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट द रजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. मटेरियलची रजिस्टिव्हिटी बदलू शकते कोणत्या कारणामुळे. तर एज हार्डनिंग, अलोविंग, टेम्परेचर, ऑल ऑफ द अबव. तर एज हार्डनिंग म्हणजे त्याचे जे एजेस आहे मटेरियलचे ते किती हार्डनिंग आहे, सॉफ्ट आहे की हार्ड मटेरियल बनवलं आहे ते. अलोइंग म्हणजे किती कॉम्पोजिशन आहे, किती पदार्थाचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरलेलं आहे. आणि तापमान, तर तापमानाचा पण परिणाम होतो. सो इथे आन्सर राहणार 78 नंबरचं डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 79 नंबरचा. इफेक्ट ऑफ मॉइश्चर ऑन इन्सुलेटिंग मटेरियल इज टू. इन्सुलेटिंग मटेरियलवर मॉइश्चरचा काय परिणाम होतो हे विचारलेलं आहे. तर मॉइश्चर जर असेल तर सरळ डायइलेक्ट्रिक कमी होणार आहे त्याची. कारण मला सांगा, एखादा वायर आहे आणि तुम्ही जर तो ओल्या वातावरणात टाकून दिला तर नक्कीच तो वायर खराब होऊन जाणार. त्या वायरमधून लिकेज करंट वाहणार, म्हणजे त्याची जी व्होल्टेज सहन करण्याची क्षमता आहे, ज्याला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो, तो कमी होणार. त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होणार. आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे तो रिलेटिव्ह परमॅबिलिटीसारखाच आहे, आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे तेच त्याची रजिस्ट करण्याची क्षमता, म्हणजे जास्त ब्रेकडाऊन होण्याचा, जो काही ब्रेकडाऊन नाही झाला पाहिजे ते जे काही त्याची विरोध करण्याची क्षमता आहे त्याला म्हणतो आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. लिहून दिलं आहे त्याच्या डेफिनेशन मी तुम्हाला. आणि डिक्रीज इन्सुलेशन रेजिस्टन्स. तर इन्सुलेशनचा रेजिस्टन्स पण हमखास कमी होणार, त्याच्यामुळे वायरमधून लिकेज करंट वाहणार. सो इथे आन्सर राहणार ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन म्हणत आहे आपल्याकडे 80 नंबरचा. इथे एक सेकंड. सरफेस रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इज रिड्यूस ड्यू टू. सरफेस रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इज रिड्यूस
म्हणजे समजा एखादं इन्सुलेशन आहे, कोणतंही घ्या तुम्ही, समजा आता एखादा PVC घेतला आपण, तर PVCचा जो रेजिस्टन्स असेल सरफेसवरचा तो कमी कोणत्या कारणामुळे होऊ शकते ऑप्शनमध्ये दिलेला. तर वायर जर ओल्या वातावरणात असेल, वातावरणावर जर ह्युमिडिटीचा म्हणजे आर्द्रतेचा परिणाम होत असेल, तर अशा कारणामुळे त्या वायरवरचं इन्सुलेशन खराब होऊ शकते किंवा त्याचा जो सरफेस रेजिस्टन्स आहे तो कमी होऊ शकते. तर ऑप्शन पहिलं काय म्हणते, स्मोकी अँड डर्टी ॲटमॉस्फिअर. स्मोकी म्हणजे ढगाळ वगैरे वातावरण असेल, खराब वातावरण असेल, त्याच्यामुळे पण इन्सुलेशनवर परिणाम होऊ शकतो. ह्युमिडिटी इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामधील आर्द्रतेचा परिणाम जर होत असेल तर त्याच्यामुळे पण त्याचा सरफेस रेजिस्टन्स कमी होऊ शकतो. सो इथे आन्सर राहणार 80चं C. ओके, ऑप्शन नंबर C. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला 81 नंबरचा. इन कंडक्टर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक प्लेस ड्यू टू मुवमेंट ऑफ. इन कंडक्टर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक प्लेस ड्यू टू. सिम्पल क्वेश्चन्स आहे एकदम. पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो होतं आपण की कंडक्टरमधून करंट जो जातो, कंडक्शन जे होते इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे जे वहन होते कंडक्टरमध्ये ते कोणत्या कारणामुळे होते किंवा जेव्हा कंडक्शन होते तेव्हा काय वाहते वायरमधून. तर वायरमधून फक्त इलेक्ट्रॉनचं वहन होते. मी सांगितलं होतं तुम्हाला की इलेक्ट्रॉनच्या वहनालाच आपण करंट असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला, द कार्बन पर्सेंटेज इज लिस्ट इन. कार्बनचं पर्सेंटेज सर्वात कमी कशामध्ये असते, तर ते आहे रॉट आयरन. डायरेक्टली आन्सर सांगतो आहे, रॉट आयरन मध्ये कार्बनचं प्रमाण जास्त कमी असते. द नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, द कंडक्टिव्हिटी ऑफ एन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर विथ टेम्परेचर. टेम्परेचरसोबत एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची जी कंडक्टिव्हिटी आहे ती कमी होते, वाढते की रिमेन कॉन्स्टंट सेम राहते किंवा मग नन ऑफ द अबव. तर आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर नाही माहीत तुम्हाला काय आहे तर, पण पेशन्स धरा. ठीक आहे, मी हे क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःच ऑटोमॅटिकली येतील जेव्हा मी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कव्हर करेल. हे क्वेश्चन्स का बरं इथे आलेले आहेत इलेक्ट्रिकल मटेरियल्समध्ये, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं शिकवताना की इलेक्ट्रिकल मटेरियल्समध्ये सेमीकंडक्टर येतात. क्लासिफिकेशनमध्ये पण मी लिहून दिले होते, पण तेव्हा सांगितलं होतं की सेमीकंडक्टर आपण इलेक्ट्रिकल मटेरियलमध्ये न पाहता बेसिक इलेक्ट्रॉनिक्स चॅप्टरच्या वेळेस पाहणार. सो 83चा आन्सर जे आहे ते C आहे, रिमेन सेम. कारण की एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हटल्यावर टेम्परेचरमुळे त्याची कंडक्टिव्हिटी बदलत नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. 84 नंबरचा क्वेश्चन्स आहे, फॉर अ होल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता होल आणि इलेक्ट्रॉन्स हे मटेरियलच्या आतमध्ये असतात. तर इथे म्हटलेलं पहिलं ऑप्शन, होल्स कॅन एक्झिस्ट इन सर्टन सेमीकंडक्टर ओनली. म्हणजे काही सेमीकंडक्टरच्या आतमध्ये होल्स प्रेझेंट असतात असं म्हटलेलं आहे. दुसरं ऑप्शन आहे, होल्स कॅन एक्झिस्ट इन ॲनी मटेरियल इन्क्लुडिंग कंडक्टर्स. कोणत्याही पदार्थामध्ये, इवन कंडक्टर पण, म्हणजे कंडक्टरच्या आतमध्ये पण होल्स असतात. होल्स मे कॉन्स्टिट्यूट ॲन इलेक्ट्रिक करंट. ओके, होलमध्ये होल हा म्हणजे होललाच करंटसुद्धा म्हणतात, इलेक्ट्रिक करंट असं म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूट. होल्स कॅन बी कन्सिडर ॲज अ नेट पॉझिटिव्ह चार्ज. होल्स कॅन बी कन्सिडर ॲज नेट पॉझिटिव्ह चार्ज हे ऑप्शन असू शकते मे बी, बरोबर. तर इथे दोन ऑप्शनमध्ये पॉसिबिलिटी आहे, एक D आणि होल्स कॅन एक्झिस्ट इन एनी मटेरियल इन्क्लुडिंग कंडक्टर्स. तर इथे आता आपल्याला प्रायोरिटी बेस म्हणजे प्राधान्य द्यावं लागेल B आणि D मध्ये. तर इथे ऑप्शन आपण Bला प्राधान्य देणार. आता Bलाच का बरं, कारण की जेव्हा होल्स हे जे आहे होल्स हे कोणत्याही पदार्थामध्ये आढळू शकतात. असं नाही की कोणतंही मटेरियल, जेव्हा आता एखाद्या ॲटममध्ये 3 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स आहे म्हणजे बाकीचे होल्स आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 85 नंबरचा. दोनच क्वेश्चन राहिल्यात आपले, 2-3. इज ॲन इलेमेंट यूज इन सेमीकंडक्टर हुज ॲटम हॅव 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि कन्फ्युजिंग आहे. आता इथे मुलं तुम्ही उत्तर दिलं असेल, जर तुम्ही माझ्या पहिले उत्तर काढलं असेल तर तुम्ही नक्कीच याचं उत्तर दिलं असेल 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे याचं उत्तर दिलं असेल तुम्ही डोनर. 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, बरोबर. हां, डोनर नाही, तुम्ही ॲक्सेप्टर दिलं असेल, बहुतेक ॲक्सेप्टर दिलं असेल काही मुलांनी कन्फ्युजनमुळे. इन ॲन इलेमेंट यूज इन सेमीकंडक्टर हुज ॲटम हॅव 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे असा ॲटम ज्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, अशाला काय म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, तर तो होणार डोनर. ओके, ज्याच्यामध्ये 1, 2, 3 आहे तो डोनर. हे मी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. सो इथे आन्सर आहे B. कन्फ्युजिंग नव्हता एवढा क्वेश्चन्स. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन,
द मायनॉरिटी कॅरियर कॉन्सन्ट्रेशन इज लार्जली अ फंक्शन ऑफ. आता हे मायनॉरिटी कॅरियर्स काय आहे वगैरे वगैरे, तर ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्येच आहे. मायनॉरिटी कॅरियर म्हणजे असे असतात की जे लिकेज करंट वाहून नेतात. ओके, म्हणजे जो काही सेमीकंडक्टरमधून लिकेज करंट वाहतो तो मायनॉरिटी कॅरियरमुळे वाहतो, म्हणजे अल्पसंख्याक होल्स आणि इलेक्ट्रॉन्स त्याला म्हणतात. तर त्याचं जो आहे मायनॉरिटी कॅरियर्स कॉन्सन्ट्रेशन इज लार्जी फंक्शन. आता हा मायनॉरिटी कॅरियर टेम्परेचरवर डिपेंड आहे. जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढे मायनॉरिटी कॅरियर वाढतील. म्हणून इथे ऑप्शन जे होणार ते आहे सी. आणि त्याच्यामुळे लिकेज करंटमुळे मध्ये पण वाढ होते. लास्ट क्वेश्चन आहे आपला या लेक्चरचा 87 नंबर. फॉर अ जर्मेनियम द फॉरबिडन एनर्जी गॅप इज. जर्मेनियममध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप किती असते? सध्या रट्टा मारायचा आहे डायरेक्टली क्वेश्चन. सो आन्सर आहे 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि सिलिकॉनमध्ये जी असते ती असते 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर इथे आपले जे आहे इलेक्ट्रिकल मटेरियल्सवरचे 87 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण 50 क्वेश्चन्स पाहिले आणि इथे जवळपास आपण 37 क्वेश्चन्स पाहिले. बाकीचे आणखी आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप पाहूच नेक्स्ट करता. ठीक आहे, ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी फर्स्ट 50 क्वेश्चन्स पाहून घ्या. थँक्यू.